नाहीये व्हिडिओमध्ये. ह्याला विकते मी. डिजिटली विकते मी. असं थोडं वाटतं मला. गुड मॉर्निंग. मी उठले, माझी अंघोळ झाली आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं आज भोगी आहे. त्याच्यामुळे मी आधी अंघोळ करून घेतली, केसावरून अंघोळ करून घेतली. मी गरम पाणी प्याले नव्हते अंघोळीच्या आधी. आणि आता मी तयारी करते. अ, अभि आता उठून देवपूजेच्या सगळ्या तयारीला लागेल. तोपर्यंत मी भोगीची भाजी जेवणासाठी बनवणार आहे आणि नैवेद्यासाठी पण. आणि भोगीची भाजी आणि नाश्ता मी बनवून ठेवीन, भाकरी दुपारला बनवून ठेवीन. बरं, आज आमचं एक काम आहे ज्याच्यासाठी आम्हाला 3-4 वाजता सायनला जायचं आहे. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे आज मी लॉग इन लगेच करणार आहे थोड्या वेळाने. आणि नंतर मी सायनला जाणार आहे 3-4च्या दरम्यान. आणि आल्यावर परत मी लॉग इन करून माझे वर्किंग आवर्स कंप्लीट करणार आहे. कारण असं झालं आहे की हा वीक थोडा जास्त हेक्टिक आहे वर्क वाईज. आणि मला सुट्टी घेता नाही येणार होती, म्हणून मी थोडी अशी ॲडजस्टमेंट केली आहे. सो लेट सी कसा जातोय माझा. आज जरा धावपळीचा दिवस आहे. आज कितपत व्लॉग बनवीन हे माहीत नाही, बट मी प्रयत्न करेन. ठीक आहे. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज खूप घाई आहे माझी, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलेलं भोगीची भाजी मी बनवते. भोगीच्या भाजीसाठी बघा मी तिळाचं वाटण बनवलेलं आणि भाज्या सगळ्या ते धुवून ठेवलेल्या. काल रात्रीच मी साफ करून ठेवलेल्या भाज्या आणि सगळ्या आता वॉश वगैरे करून मी ठेवल्या. पाण्यात भिजवून थोडा वेळ ठेवलाय. बरं, ऑथेंटिक पद्धत जी आहे ना भोगीच्या भाजीची, ती अशी आहे की तिला बिना पाण्याची शिजवतात. या यू हर्ड इट राईट. बिना पाण्याची भोगीची भाजी शिजवली जाते. बरं, तुम्ही म्हणाल बिना पाण्याची म्हणजे काय? तर वाफेवर नुसती शिजवायची असते ती. वाफेवर तेलात बरोबर तेल जरा जास्त वापरलं जातं. आणि काय माहितीये, आपल्या हिंदू धर्मातले सगळे जे सण आहेत किंवा ज्या काही मान्यता आहेत किंवा आपण जे काही सेलिब्रेट करतो ना, तो त्याला निसर्गाची खूप चांगली जोड असते. म्हणजे बघा ना, आता भोगीच्या भाजीमध्ये सगळे आपण भाज्या मिक्स वापरणार आहोत. तिळाचं वाटण वापरणार आहोत, कारण की तीळ हे उष्ण असतात. ठीक आहे. आणि आता थंडी सध्या ऑब्व्हियसली ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडी तेवढी नसते, बट हा सीझन आहे ना थंडीचा असतो. आयडियली असला पाहिजे, ज्याच्यात आपण माणसांनी इंटरव्हीन करून ऑलरेडी त्याची वाट लावलेली आहे. बट ठीक आहे, दॅट इज अ टोटली डिफरंट टॉपिक. पण कसं आहे की आपली बघा प्रत्येक सण हे ना निसर्गाच्या चक्रानुसार आपण डिसाईड केले, आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे. आपण बऱ्याच गोष्टी आपल्या सणांबद्दल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल, आपला जो काही धर्म आहे, आपले पूर्वज आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी सगळं केलं, आपण ना खूप त्याला निग्लेक्ट करतो म्हणा, खूप कमीपणात लेखतो. तसं करू नका. प्रत्येक गोष्टीला आपापले अर्थ आहेत. खूप विचार करून आपल्या पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि खरंच निसर्गाची जोड आपल्याला असणं गरजेचं आहे. निसर्गाशिवाय आपण काहीच नाही. आपण निसर्गाचा एक भाग आहोत. ठीक आहे. निसर्गाला काही फरक पडणार नाही जर आपण असू नसू, बट आपल्याला खूप फरक पडणार निसर्ग असेल किंवा नसेल. नेचर इटसेल्फ अ गॉड हे आपल्या धर्मात सांगितलं गेलंय. सो मेक शुअर की तुम्ही निसर्गाला कधी जास्त, आपण अननोईंगली आता कोणी पर्पजली करत नाहीये, पण होतंय थोडं नुकसान आपलं निसर्गाचं केलं जात आहे. ठीक आहे. सो हा, ही भाजी जी आहे ही ऑथेंटिकली बिना पाण्याची शिजवतात, म्हणजे वाफेवर शिजवली जातात. त्याच्यासाठी मी जे काही भाज्या माझ्या होत्या त्या मी धुवून अशा पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवलेल्या आहेत. वाटण माझं रेडी आहे. आता वाटण टाकून थोडस तो परतून मी जस्ट पाणी जास्त नाही वापरणार आहे. पण हे हे आपले मी मी इंडियन आहे, मी महाराष्ट्रीयन आणि मी मराठी कोकणी घरात आहे. सो हे मी टाकू नाही शकत. आय ट्राय टू स्क्रॅप, बट ते तसं इतकं क्लीन निघत नाही. तर थोडंसं पाणी टाकून मी जरा ढवळून घेऊन त्याच्यामध्ये टाकेन. ठीक आहे, कारण की नाही होते माझ्याने, म्हणजे कळतंय ना तुम्हाला. सुसर असं पाणी, अगदीच जरासं घेते मी, अगदीच जरासं, कारण की मला ऑथेंटिकली ट्राय करायचे. आय डोंट नो की खरंच चवळी शिजेल की नाही. लास्ट इयर मी ट्राय केलेली, लास्ट इयर ऍक्च्युली मी भोगीची भाजी ट्राय केलेली आणि ती खूप छान शिजली. म्हणजे इट 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 टेक्स टाइम, कारण की त्याच्यामध्ये खूप असे पदार्थ आहेत जे जरा शिजायला वेळ लागतो. बट ठीक आहे, ते होऊन जाईल. आपण ट्राय करू. नाही झालं तर पाणी आहेच, आपण पाणी वापरू. ते मी तुम्हाला सांगणार आहे का? तर हो, नक्की सांगेन मी. कशाला लपवायचं उगाच? मी लपवण्यासारखं काय आहे का ह्याच्यात? फसलं तर फसलं, नाही तर नाही. ठीक आहे. सो येस. आणि काल आपण डिस्कस केलं मी की आपण काल एक सेंटेन्स ऐकलं आणि त्या ऐकलेल्या सेंटेन्सचा एक डिकोड करायला आपण गेलो. आपण म्हणजे मी.
आणि त्याचा अर्थ काय असू शकतो वगैरे वगैरे. तर ना मला एक गाणं आवडतं, त्याबद्दल पण मला तुम्हाला बोलायचंय की म्हणजे आहे ते आणि ना खूप रॉ सॉन्ग आहे, ज्याने म्हणजे असं वेगळं काही त्याचं म्हणजे हिडन मीनिंग त्याच्यात नाहीये. साफ साफ त्याच्यात दिलेलं आहे त्या सॉन्गचा अर्थ काय आहे वगैरे वगैरे. पण त्यात पण मी थोडस डिकोडिंग च ट्राय केलं. तर तुम्हाला ते शाहरुख खानचं गाणं माहितीये, चांद तारे तोड़ लाऊं सारी दुनिया पर मैं छाऊं बस इतना सा ख्वाब है. क्षमा असावी जे काही तुम्हाला ऐकावं लागलं, ज्या आवाजात तुम्हाला ऐकावं लागलं त्यासाठी. बरं, माझा म्हणण्याचा मुद्दा आहे की ते पूर्ण गाणं जर तुम्ही खरंच ऐकलं नसेल ना, तर आवर्जून पुन्हा ऐका एकदा. आणि त्याच्यात ना असं बरंच त्याने हे केलं आणि म्हणजे आपण हा सध्या मी ते गाणं ना खूप ट्रेंडवर चाललंय Instagramवर, ते मॅनिफेस्टिंग वगैरेमुळे, की बघा शाहरुख खानने त्यावेळेला मॅनिफेस्ट केलेलं की तो पूर्ण जगावर राज्य करणार, पूर्ण सगळी लोक त्याच्या मागे मागे धावणार किंवा सगळ्या सारी दुनिया को झुकाऊ वगैरे वगैरे, पूर्ण दुनियावर राज करणार. आणि चांद तारे, ऑब्व्हियसली खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्याने बोलल्या. तुम्ही एकदा खरंच ऐका. मी ऍक्च्युली दिवसातून एकदा ते गाणं ऐकते. मला माहित नाही, पण ते सेल्फ मोटिवेटिंग वाटतं मला. आणि हा, त्याने सगळं अचीव्ह केलं आहे. बरं, ते मॅनिफेस्टेशन आहे नाही आहे मला माहित नाही, खरं मला खरंच माहित नाही. पण मी काय नोटीस केलं माहितीये, हे सगळं तो बोलतो म्हणजे सारी दुनिया पर मैं छाऊ, सगळे माझ्या पाठी असतील, म्हणजे मेरे आगे पीछे, हात जोडे दुनिया भागे, लडकियां मेरी पीछे वगैरे वगैरे, म्हणजे सारी दुनिया पे राज करू. आपण एका छोट्याशा शहरात राहतो आणि ही इज थिंकिंग अबाउट टू रूल एंटायर वर्ल्ड, म्हणजे पूर्ण दुनियावर त्याला राज्य करायचंय. हे किती मोठं आहे, राईट? किती मोठं आहे की मला पूर्ण जगावर राज्य करायचंय. पूर्ण जग माझ्या मागे पाहायला पाहिजे. सारी दौलत, सारी शोहरत, सारी दुनिया पर हुकूमत. ठीक आहे. बरं, हे सगळं जे इतकं मोठं आहे की बाप रे, आपण विचार नाही करू शकत. सामान्य माणसं ना ह्या गोष्टीचा विचारच नाही करणार, कारण की विचार करणंच आपल्याला वाटतं आपल्या किती कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. पण तो हे सगळं देवाकडे मागतोय. ठीक आहे. आणि हे सगळं डिमांड्स केल्यानंतर तो लास्टला काय लाईन बोलतो माहितीये, बस इतना सा ख्वाब है. कॅन यू इमॅजिन? म्हणजे इतकं मोठं तो मागतोय आणि एंडला म्हणतोय की एवढंच मागितलं. म्हणजे ही इज चॅलेंजिंग गॉड. तो डायरेक्ट देवाला चॅलेंज करतोय की बघ ना, म्हणजे तू तर देव आहेस, ब्रह्मांडावर राज करतोय, ही केवढीशी पृथ्वी तुझ्यासाठी कायच असणार आहे. ठीक आहे, जर मी मागतोय ही पूर्ण पृथ्वी माझी असावी, तर एवढंच का? म्हणजे तो लिटरली देवाचा इगो हर्ट करतो की हे तुझ्याने होणार नाही का, इतकंच तर मागितलंय मी तुझ्याकडे. सो मॉरल ऑफ द स्टोरी की येस, देव अखंड आहे, परब्रह्म आहे आणि पूर्ण ब्रह्मांड आहे. आणि देवासाठी आपण काहीच नाही होतो, इतकं छोटं. आणि एक पृथ्वी, अशा कितीतरी मल्टीवर्स आहेत, खूप साऱ्या पृथ्वी आहेत त्या ब्रह्मांडात. म्हणजे प्रूव्ह व्हायचं नाही व्हायचं नंतरची गोष्ट, बट आहे. सो एवढं सगळं आहे देवाच्या हातात, तर देवाला एक पृथ्वी आपल्या नावावर करणं कितीच कठीण असू शकतं. म्हणजे असं चॅलेंजच केलं त्याने देवाला की करून तर दाखव, होईल का तुझ्याने. सो खरंच, म्हणजे बघा ना, एवढं मोठ्या गोष्टी मागून तो म्हणतो इतनासाच ख्वाब आहे असं. म्हणजे मी अगदी खुश होईन जर मला संध्याकाळी डिस्काउंट मिळाला कोणत्या गोष्टीवर. बट येस, तुम्ही विचार मोठे ठेवा आणि देव हा अखंड आहे, तुम्हाला देणार देव. तुम्ही इच्छा करा आणि देवाकडे कळकळीने मागा, पण प्रयत्न पण करा. त्याला तुमच्या इच्छेला प्रयत्नांची जोड असणं गरजेचं आहे. आणि करा, बघा तुम्हाला देव असं असं पसरून, म्हणजे असं असं देणार, देणार आपल्याला वाढून देणार. सो हे मला खूप आवडलं. जा आज ते गाणं बघा आणि मला टॅग करा त्या गाण्यामध्ये, म्हणजे इंस्टाग्रामला टॅग करा माझ्या गाण्यामध्ये. सो मला कळेल की तुम्ही ते गाणं मी सांगितलं म्हणून आज बघितलंय. ओके, बाय. आपली भोगीची भाजी रेडी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी ॲक्च्युली पाणी जे आपण मगाशी विसळून घेतलं तेवढंच हे केलं, त्या व्यतिरिक्त मी नाही हे केलं. आणि ही बघा आपली भोगीची भाजी, सी. आणि शिजली ती. म्हणजे मला भोगीच्या भाजीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे, त्याच्यामध्ये जे कच्चं केळं असतं ना, ते मला खूप आवडतं. ते शिजल्यावर खूप छान फ्लेवर येतो. कच्च्या केळ्याची कापं पण तशी छान लागतात.
तर हां, तुम्ही पण मला कमेंट करा आज तुम्ही भोगीची भाजी केली आहे की नाही, आणि मेक शुअर की तुम्ही काहीही न खाता अंघोळ पहिल्या आधी केली असेल. कोणाचं अकाउंट लॉग इन केलंय? माझं अकाउंट लॉग इन केलंय मी. माझं मला दिसत का नाही रिसेंटली मध्ये? अरे बाबा, मी नाही बघितला, असणार कुठेतरी. कुठे नाही सर्च दिसत कर आहे. भाई, सर्च कर. पण इथे दिसलं पाहिजे ना. ही माझी चुकी का त्याची चुकी? सर्च कर. क्लिक कर. कितवा चालू आहे? कितवा एपिसोड चालू आहे? कितवा? आ? कितवा चालू आहे? वेट चालू आहे, वाचलीस तू. नंबर आहे जबरदस्त आहे, जबरदस्त. हे आमचं सध्या फॅमिली ऑब्सेशन आहे. अर्जुन आणि आम्ही दोघं पण वेड्यासारखे खात असतोय. झाली प्रसन्न कॉर्नर आहे, मस्त आहे. कधी गेला तर नक्की या. चीज स्टेक्स. मस्त बोल. हे इथे एवढं होतं जेव्हा आता ह्याने एक 10 मिनिटं आधी मग हे बाहेर आणलं तर इतकं एवढं भरलेलं होतं. ओके, मी खाल्लं. तूच खाल्लंयस, मी खाल्लंच नाहीये. मी एकदा खायला घेतलं तर एवढं ऐकवतो. नेमकी काही जळीच नाही ना, का सांगू? माझं वजन कमी नाही होत आहे. पण बोलतो पण बोलता मला हे मी नाही रडत, माझं वजन वाढलंय. तुझं वाढतच नाही. खा खा, खाऊन घे. बाय बघू. नमस्कार मित्रांनो. जस्ट बोलावं असं वाटलं की मी जरा त्या दिवशीच माझ्या बायकोने माझं भरपूर असं कौतुक केलं. अशा ती व्हिडिओ बघितली या की मी आयडियल हजबंड आहे अँड ऑल दिस थिंग, असं असं सगळं काय काय बायकोने भरून कौतुक केलं असं दिसलं माझ्या व्हिडिओमध्ये. पण जेन्युअनली मी काही जास्त काही करतो असं मला नाही वाटत. की जेन्युअनली माझ्या त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या मी करतो, की जे ज्याच्यामध्ये मला तिला कॉन्ट्रीब्यूट करता येतं, ते ज्या डेली 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 लाईफमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, त्या कामं आहेत, काय आहे, त्याच्यामध्ये मी तिला कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि दॅट्स द बेसिक थिंग आहे. त्याच्यामध्ये ती खूप खुश असते आणि खूप इझी आहे. आणि त्या दिवसभर ती एवढी कामं एवढे काम करते. ऑफिस, घर, अर्जुन, मुलं, म्हणजे अर्जुन या मुलं एवढं सगळं सांभाळते. या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी विसरून जातो यार, की यार ती पण तेवढं सगळं मॅनेज करते आहे. पण खरंच ॲप्रिशिएट करायला आपण कुठेतरी विसरतो आणि आपण ते ॲप्रिशिएट केलं पाहिजे. खरंच असं मला जेन्युइनली वाटतं, की आपण जेव्हा इन्सिडेंट या काही ऑकेजन असेल किंवा काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला खरंच तिचं कौतुक करता येईल, ते आपण कौतुक केलं पाहिजे. खूप जास्त त्यांना काही अपेक्षा नसते जास्त यार, की मला मोठे महागडे गिफ्ट्स पाहिजेत किंवा काय पाहिजे. त्यांना 2च गोष्टी फक्त लागतात. एक तर आपला टाईम आणि सेकंड म्हणजे ते जे पण करतात त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. दॅट्स इट. सो हॅलो. सो आता थोडं संध्याकाळची वेळ झाली आणि भूक लागलेली खूप. ऍक्च्युली मी विचार केलेला की बाहेरून काहीतरी ऑर्डर करेन, पण देन मला रिअलाइज झालं, मला लक्षात आलं की घरी इन्स्टंट नूडल्स आहेत. बरं, इन्स्टंट नूडल्स आपण सगळे मॅगीच म्हणतो. मग ती कोणत्याही ब्रँडची असो, कोणत्याही प्रकारची असो, त्याला आपण मॅगीच म्हणतो, कारण की लहानपणापासून आपण मॅगी खाऊन मोठे झालो आहोत. तो पण माझ्याकडे एक मी रिसेंटली एक इन्स्टंट नूडल खायला स्टार्ट केले, दॅट इज इंडोमी ब्रँड. इंडोमी असं नाव आहे त्याचं. आय डोंट नो एक्झॅक्टली ब्रँड काय, पण इंडोमी असं नाव आहे. मी रॅपर टाकून दिलं नाही तर मी मला दाखवलं असतं. सो इंडोमी नावाची आहे आणि इट इज अमेझिंग. इट इज सो फ्लेवरफुल, सो टेस्टी. त्याच्यामध्ये असे 2 पॅकेट्स येतात टेस्ट मेकरचे. दोन्हीमध्ये 2-2 असतात, म्हणजे टोटल 4 वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्हाला सॉसेस आणि याचे. एक असतं अनियन ऑइल असतं त्याच्यामध्ये, दुसरं डार्क 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 थिक असा सोया सॉस असतो आणि नंतर थोडंसं स्पायसीपणा यायला आणि फ्लेवरफुल असे 4 टेस्ट मेकर्स त्याच्यामध्ये असतात. माइल्ड आहे आणि ऑब्व्हियसली माझ्या
सवयीनुसार मी खिळे कांडे करत त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकली. म्हणजे मला सवय जे काही असेल ना इन्स्टंट नूडल मध्ये टाकून द्यायचं उरलं सुरलेलं. हेल्थ पण चांगली होते आणि टेस्ट ऑब्व्हियसली चांगली होते आणि मला आवडतं भाज्या सगळ्या सगळं जे काय असेल ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून देते. सो येस ही झालेली आहे आता आणि आम्ही खाणार आहोत. आता खाताना बघूया. टेस्ट कर टेस्ट कर टेस्ट कर. काय ही ही मॅगी टेस्ट कर चल. मस्त झाली असणार. Ooh. तू बनवलीस म्हणजे मस्त असेल. ठीक आहे. ए थुकू नको त्याच्यात. नमस्कार. आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि ऍज युजल आम्ही संध्याकाळी हलकं फुलकं खाल्लं कारण की आम्ही डाएट करतोय आणि आता हलकं फुलकं खाऊन झाल्यावर आता आमचं पोट हलकं फुलकं जिरवून जरा कंप्लेंट करायला लागलंय. सो आम्ही ऑर्डर केली आहे अमूलची पावभाजी आणि अमूलचा मसाला चीज मसाला पाव. बरं चीज प्रोटीन गरजेचं आहे खूप. त्याच्यामुळे चीज हे महत्वाचं आहे. येस. ओके. सो हे आमचं डाएट आहे आणि आम्ही हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे हे सगळं खाल्ल्यानंतर झोपण्याच्या आधी ग्रीन टी पिऊन झोपणार आहोत. ओके ठीक आहे. विसरणार नाही ग्रीन टी. सोराचा तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही काय पात्र आहोत ते. माझं तरी पूर्ण आयुष्य ह्याच्यानंतर फक्त खाण्याच्या आजूबाजूलाच फिरत असतं. आय डोंट नो मला असं कायम वाटतं. मला भूक लागली. खायला पण आज भूक लागलेली. मला नाही कायम असं वाटतं की ना जर देव कधी आला आणि मला देवाने विचारलं स्नेहा तुला काय एक वरदान हवंय तर मी काय वरदान मागणार माहितीये. मी मागणार की किती खाल्लं तरी माझं वजन नाही वाढलं पाहिजे. जे लोक मला आधी ओळखत म्हणजे असतील त्यांना माहिती असेल मी याच्यापेक्षा थोडी बारीक होते. थोडी म्हणजे बऱ्यापैकी बारीक होते. एवढी नव्हती. मी प्रेग्नन्सी मध्ये एवढी झाले. बट फूड वॉज माय वीक पॉइंट. आता पण बारीकच आहे माझ्यापेक्षा. लागले खाऊन दे. म्हणून मी जास्त एफर्ट घेत नाही आणि माझा नवरा अब देख तू अब देख तू अब तू गया बेटा अब तू गया देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे मी देख टेस्ट करत होतो. क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा गरम मैं नाही. तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था। हेलो अब देख तू अब सीधा बेटा कमिश्नर को कॉल लगाता हूँ मैं। तुझे पता है मैं छोटे मोटे बंदों से बात नहीं करता। अब देख तू मसाला पाव म्हणजे बेसिकली काय भाजी पावभाजीची भाजी आणि पाव आपण असं खातो. ह्यांनी ते तुकडे तुकडे करून त्या भाजीमध्ये मिक्स फ्राय फ्राय करून केला. पोटॅटो पटेटो एकच. त्या अमूलवाल्यांनी बटर कमी लावलं. सांगितलं ना नाही पण ते लावतात भरभरून एकदम. मस्त भाऊ मजा आली. अमूलची पावभाजी डोंबिवली मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला माहित असेल की ही इकडची पावभाजी बेस्ट आहे. त्याच्यानंतर सिद्धेश्वरची आहे. ब्राह्मण सभा हॉलच्या इकडे जे आहे ते मोस्टली खातो तिकडचीच. आता तो बंद झाला. ऑनलाईन अवेलेबल नव्हती याची पण काही वाईट नाही. आणि छान आहे. आणि आम्ही लास्ट टाइम मॅजिक बाईट्स मध्ये खाल्लेली ती पण मस्त होती. इनफॅक्ट त्याचा जो मसाला पाव होता ना तो खूप वेगळा होता. म्हणजे इट वॉज नॉट जस्ट लाईक भाजी अँड पाव मिक्सिंग. इट वॉज युनिक. थोडा चायनीज फ्लेवर होता त्याने दिला असणार थोडस पण युनिक होता. इंस्टावर व्हिडिओ टाकले. मी त्याच्याबद्दल टाकली आहे.
जाऊन बघा नक्की. नक्की जाऊन बघा आणि आम्हाला सांगा की आव सॉरी 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 तू पण एक मिस्टेक केली मला न भरवता मी पाडला तर काय एवढं. लॅपटॉप येते माझं बाजूला. थोडं काम आहे मला. यम यम. मस्त मजा आली. थोड्या तर माझा तो ड्रामा होईल माझं वजन खाणे कमी होतं ठीक आहे यार जगतो आपण खाण्यासाठी. इतकंच परत डोकं काय आहे. माझं वजन नाही कमी होते, हे नाही होते, ते नाही होते. इट्स ओके चलता तुमचं कायच खायचं, कायच करणार सांग. मग ट्राय करतो. होत नाही. सुरुवात करतो दिवसाची दिवस संपेपर्यंत. काटाच होती त्या आम्ही नाही. अरे फिर मग म्हणजे कसं होतं ना यार एक ही तो जिंदगी है. दिवसाच्या सुरुवातीला आम्ही असं असतो, अरे जिंदगी है जीनी है हेल्दी है. संपेपर्यंत थोडं जरा एक ही तो जिंदगी है. खाएंगे नहीं तो क्या करेंगे. आई एम सो मच इनटू फूड. खूप जास्त. बरं ऑर्डर भूक लागली भरपूर. उद्या संक्रांती आहे आणि आमचं ऑफिस पण आहे. बट सकाळी उठून सगळी पूजा पण करायची आहे सगळं मांडून वगैरे प्लस म्हणजे लॉग इन पण आहे ऑफिस पण आहे. सो मला उद्या सकाळी खूप लवकर उठावं लागणार. आय डोंट नो कितपत शूट करायला मिळेल बट मी ट्राय करेन की शूट करायला मिळेल कुठे. आणि बाकी आज आमचा दिवस ठीकठाक होता. कामात गेला थोडा धावपळीत गेला. सामान आम्ही आणलं थोडंफार. मी काही नवीन मी स्ट्रीट शॉपिंग केली आज. एक छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या जे मी दाखवेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके नक्की बघा. हा नक्की बघा तो व्हिडिओ. थोडा आम्ही शॉर्ट्स मध्ये दाखवतो. तो शॉर्ट्स मध्ये असेल. शॉपिंग स्ट्रीट शॉपिंग एव्हरी मंथ प्राइस मंथ झालीच पाहिजे. हे ना खूप डिबेटेबल एक टॉपिक आहे की हा माणूस जो शूज घ्यायला गेला तर तो शूज घेणार त्याची प्राइस 5,000 8,000 10,000 असते आणि ते तो वर्षभर चालवतो. आणि ते मी 3 years 4 years 5 years चालवतो. बट मी समजा हा जर 10,000चे घेतोय तर मी लिटरली माहितीये 3-4 हजाराचे मी त्या 3-4 वर्षामध्ये 7-8 काय मी किती वापरीन मला माहिती नाही. कारण की ओकेजनली वेगळे घेणार कॅज्युअली वेगळे घेणार कोणतं तरी फंक्शन असेल तर वेगळं असणार. ठीक आहे एखाद्या अटायर वर सूट होण्यासाठी काहीतरी वेगळं असणार. सो ठीक आहे लेडीजचं असं चालतं. ठीक आहे चालतं म्हणजे आम्ही लक्षात ठेवतो प्रत्येक फंक्शनला कोणत्या लेडीजने काय घातलेलं कपडे घातलेले ऑब्व्हियसली. सो हा ऍक्च्युली माझ्या एवढं लक्षात नाही राहत. मी नाही एवढं माझ्याबद्दल आहे मी दुसऱ्यांचं म्हणते पण माझ्याबद्दल मला लक्षात राहतं मी या वेळेला काय घालते आणि मला असं नाही आवडत रिपीट करायला वगैरे वगैरे. माझ्याबद्दल विचार कधी मी काय केलं होतं. तू मुलगा आहे असं सांगेल तेव्हा तू ते केलं होतं तेव्हा तू हे केलं होतं हे चुकला होता. बाबा मेमरीशी नो पंगा नहीं लेगा मेमरी से. डेंजर भाई ए डेंजर काय बोलतो मला. असं 2021 ला तर मीला सांगितलं की हा हे झालं होतं तर ती ते पण सांगेल हा हे असं असं झालं होतं आणि तेव्हा तू असं असं होतास. असं झालेलं त्या दिवशी इथे उभे होतो तू हे कपडे घातलेले मी ते कपडे घातलेले दुपारची वेळ होती का सकाळची वेळ होती. नो पंगा डिटेल इन डिटेल पंगा नाही घ्यायचा. ज्याचं नशीब थोडस जरा
की सगळं माझी लक्षात मेमरी जरा जास्त स्ट्रॉंग आहे. जास्त आहे मी थोडं जरा जास्तच. हा त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच गोष्टी ज्या विसरायच्या असतात त्या पण नाही विसरल्या जात. पण एनिवेज सगळं जरा जास्त लक्षात राहतं. वायफाय गेलं वाय ओके सो आम्ही फिनिश करतो. आम्हाला 1-2 रील शूट करायच्या आहेत. बरं मी जी एक रील शूट करण्याच्या याच्यात तुम्हाला मी आज काय काय माझी शॉपिंग केली मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. ती रील मे बी आधी पोस्ट होईल आणि हा व्हिडिओ त्याच्यानंतर येईल. सो कीप वॉचिंग. आणि अजूनही तुम्ही त्या आपल्या व्हिडिओला 50 लाईक्स आले नाहीयेत पहिली गोष्ट. आणि दुसरं अजून काही सजेशन तुमचे आले नाहीयेत चॅलेंजेसचे. सो आम्हीच आता चॅलेंजेस एक एक शोधून काढू आणि आम्ही ते शूट करून तुम्हाला दाखवू नक्की. कीप सपोर्टिंग अस. आणि खरंच 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 खूप छान वाटतंय आम्हाला. आणि आम्ही विथ एव्हरी 1 सबस्क्रायबर आम्ही खुश होतोय खूप. म्हणजे ही जर्नी स्टार्ट केलेली त्याचं मे बी कदाचित पर्पज खूप वेगळं असेलही. पण आता वी आर एन्जॉईंग इट. आय एम एन्जॉईंग इट. ऑल्दो खूप स्ट्रगल आहे एडिट वगैरे करणं. आणि आमच्या ह्या चॅनलचं एडिटर आहे मी. मी फक्त टाइमपास करतोय इथे बस. मी सगळं हेच करते. हा रील एडिट सगळं हेच करते. हा मी फक्त ह्याला म्हटलं यू बी जस्ट युअर सेल्फ. दॅट्स इट. त्याचं दुसरं कामच नाही आहे व्हिडिओमध्ये. सो तो असाच कुठे ना कुठे तुम्हाला दिसत राहणार. बट आय एम टेलिंग यू यू पीपल आर लाइकिंग हिम सो मच. माझ्यापेक्षा जास्त. तरी ठीक आहे. म्हणजे मला ना ते जुदाई पिक्चर बघितले का कोणी? त्या पिक्चर मध्ये ना श्रीदेवी आपल्या नवऱ्याला विकते. मग तसा काहीतरी फील येतो माहितीये जेव्हा मला असं कळतं ना की माझे व्हिडिओ ह्याच्यामुळे जास्त चालतायत. मग मी याला म्हणते जरा जास्त ये व्हिडिओ मध्ये. ह्याला विकते मी. डिजिटली विकते मी. असं थोडं हे वाटतं. कट होणार आहे. एडिटर मी आहे. गेम करना पड़ेगा. वो तो तूने ऑलरेडी कर दिया है. चलो चलो बाय. बाय. आमच्या व्हिडिओला असा सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा वाजायला विसरू नका.